तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की महाराष्ट्र शासनाने HSRP नंबर प्लेट हे सर्व वाहनांसाठी आता कंपल्सरी केलेलं आहे। तर याच्यामध्ये जर आपण HSRP नंबर प्लेट हे आपल्या वाहनांना नाही बसविलं तर आपल्याला अधिकारी म्हणजेच RTO हे आपल्याला ज्या ठिकाणी आपली गाडी पकडण्यात येईल त्या ठिकाणी आपल्याला दंड लावण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये मागच्या काही काळामध्ये जे 2-3 वेळा तारखा वाढवून देण्यात आल्या होत्या, अशाच प्रकारे 31/11 पर्यंत याच्यासाठी ऑनलाईनरित्या अर्ज करण्यासाठी जी आहे तारीख वाढवून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला HSRP नंबर प्लेट हे कशा प्रकारे ऑनलाईन करायचे हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, चॅनलवर जर आपण पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की अशाच प्रकारे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला भेटत राहतील। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगलवर यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे जी लिंक दिसते आहे या लिंकवर यायचं आहे। याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। त्याच्यानंतर आपला जो RTO ऑफिस आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा जे आहे तो इंटरफेस दिसणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला नवीन नंबर प्लेटसाठी आपल्याला ऑर्डर टाकायची आहे। तर इथे आपण ऑर्डर नाव याच्यावर क्लिक करणार आहोत। याला आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की आपला वाहन नोंदणी राज्य जी आहे आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र दाखवत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे बसवण्याचे स्थान आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे की आपल्याला डीलरकडे जाऊन बसवायचं असेल तर आपण या ठिकाणी डीलर निवडायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की ऑर्डरचा प्रकार जो आहे ते आपल्याला कशा प्रकारची पाहिजे ते या ठिकाणी आपल्याला कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल हे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपण ज्या ठिकाणी राहतो त्याचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला वाहन नोंदणी क्रमांक आपला जो गाडीचा नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपण पुढे आपला चेशी क्रमांक टाकायचा आहे आणि चेशीचे जे लास्ट 5 डिजिट आहेत हे आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपण बघू शकता की आपला जो वाहनाचा इंजिन नंबर आहे तोही आपल्याला या ठिकाणी लास्ट 5 डिजिट लास्टचे 5 अक्षर आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत। त्याच्यानंतर आपला जो वाहन मालक आहे त्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। हे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय विथ वाहन याच्यावर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय विथ वाहन याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला आपल्याला ज्या ठिकाणी नंबर प्लेट बसवायला जायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे की आपल्या जवळचे जे शहर आहे ते आपण या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे। आणि त्याच्यानंतर पुढे आपण बघू शकता की आपल्याला या ठिकाणी केंद्र म्हणजे जो डीलर आहे डीलरची माहिती या ठिकाणी अशा प्रकारे एक मिनिट या ठिकाणी समजा आपल्याला ज्या जिल्ह्यात बसवण्यासाठी जायचं आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण बघू शकता की जवळचे जे SHRP केंद्र आहे ते अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्व आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहेत। तर त्याच्यामधून ज्या ठिकाणी आपल्याला जवळ पडते ते किंवा आपल्या सोयीनुसार आपण या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। अशा प्रकारे निवडून घेतल्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंटची डेट जी आहे ती आपल्याला फिक्स करून घ्यायची आहे की आपल्याला कोणत्या तारखेला त्या ठिकाणी जाऊन आपला जो नंबर प्लेट आहे बसवून घ्यायचा ते तारीख आपण या ठिकाणी निवडून घ्यायची आहे। मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी आपला जो अपॉइंटमेंटची डेट आहे ते ठरवल्यानंतर आपल्याला पुढे अपॉइंटमेंट स्लॉट म्हणजे कोण्या टायमिंगला आपल्याला त्या ठिकाणी भेट द्यायची ते आपण या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे की आपल्याला 10:30 ते 11:30 पाहिजे का 11:30 12:30
त्या हिशोबाने आपण या ठिकाणी स्लॉट निवडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट याच्यावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। तर या ठिकाणी आपली जो वाहन नोंदणी तारीख आहे ती आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे। पुढे आपण बघू शकता की आपल्या वाहनाचा प्रकार आपल्याला या ठिकाणाहून निवडून घ्यायचा आहे की आपला वाहन जो आहे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे का गुड्स कॅरियरवाली म्हणजे पिवळ्या नंबर प्लेटवाली आहे ते आपण या ठिकाणी इथून निवडून घ्यायचं आहे। समजा 4 व्हीलर असेल तर ते दाखवणार आहे। इथं आपलं मोटरसायकल आहे तर आपल्याला या ठिकाणी मोटरसायकल दाखवणार आहे। तर याला आपण कन्फर्म करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पुढे आपण बघू शकता की इथं वाहनवर नॉन ट्रान्सपोर्ट आणि इंधन प्रकार पेट्रोल या अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। तर इंजिन टाईप जे आहे याच्यामध्ये आपण बघू शकता की याच्यामध्ये आपल्याला इंजिनचा जो प्रकार आहे या ठिकाणी अवेलेबल असेल तर तो घ्यायचा, नसेल तर नॉट अवेलेबल पण घेतलं तरी चालणार आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकता की नोंदणी करत वाहन मालकाचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे। या ठिकाणी आपल्याला टिक करायचं नाही। त्याच्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। तर या ठिकाणी आपला जो ॲड्रेस आहे तो आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे की आपला ॲड्रेस, पुन्हा लँडमार्क, शहर, पुन्हा ईमेल आय डी असेल तर टाकायचं, नसेल तर काही गरज नाही। तर अशा प्रकारची ही माहिती भरून आपल्याला नेक्स्ट करून घ्यायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर आपला जो मोबाईल क्रमांक आपण दिला होता याच्यावर एक OTP साठी रिक्वेस्ट आपल्याला टाकायची आहे। त्याच्यानंतर त्या आलेल्या नंबरवर आपल्याला जो OTP आहे तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून मित्रांनो खाली आपल्याला या ठिकाणी कॅप्चा सोडवायचा आहे की 20-7 तो जो काय उत्तर आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला व्हेरीफाय OTP करून घ्यायचा आहे। OTP व्हेरीफाय केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला पेमेंटसाठी आलेला आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता की आपली जी अशा प्रकारची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर या माहितीला आपल्याला या ठिकाणी टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पेमेंटवर क्लिक करायचं आहे। तर पेमेंट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्याला अशा प्रकारे माहिती आपली सक्सेसफुली सबमिट झालेली आपल्याला दाखवणार आहे। तर या ठिकाणी आपण प्रिंट हिअरला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपण जे सर्व माहिती भरली होती अशा प्रकारे आपल्याला आपला जो इनवॉइस आहे किंवा आपली जी पावती आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। आणि हेच पावती घेऊन आपल्याला ज्या तारखेची आपण अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्या तारखेला त्या ठिकाणी जे ठिकाण निवडलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आपला नंबर प्लेट बसवून घेऊ शकता। तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।